नमस्कार सर्व मित्रांना, माझं नाव ओंकार वर्तले। आज आपण या नदीच्या किनारी एका सुंदर पुस्तकाविषयी गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत। एक आटपाट नदी होती हे मी लिहिलेलं पुस्तक, पर्यावरण विषयक, नदी विषयक, आणि या पुस्तकाविषयी आज मी तुम्हाला काही सांगण्यासाठी इथे आलेलो आहोत। एक सुंदर वातावरण आहे, माझ्या मागे नदीचं पात्र आहे आणि ह्या पुस्तकाच्या निर्मितीची, ह्या पुस्तकाच्या कंटेंट विषयी आपण बोलणार आहोत। एक आटपाट नदी होती हा विषय सुचण्यामागं कारण म्हणजे ट्रेकिंगला मी अनेक ठिकाणी, अनेक गावात, अनेक वेगवेगळ्या भागात फिरलो आणि नदीचं वेगवेगळं रूप मला पाहायला मिळालं आणि नदी किती प्रदूषित झाली त्याचं मोजमाप सुद्धा आता कमी पडेल एवढी नदीचं भयानक रूप मला दिसायला लागलं आणि म्हटलं या नदीविषयी काहीतरी लिहायला हवं। परत नदीविषयी लिहायचं म्हणलं तर नदीचं उगमापासून तर तिच्या जन्मापासून तर अगदी मानवाने तिची आत्ताची केलेली कुरूप अवस्था, तर हे सगळं सांगायचं कोणाला? तर मला असं वाटलं की आपण मोठ्यांना सांगण्यापेक्षा आपण लहान पिढीला ही नदी समजून सांगितली पाहिजे आणि मग अगदी सोप्या भाषेत हा सर्व प्रवास नदीचा मी मांडायचं ठरवलं। अगदी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नद्यांची रूपं मी पाहिली, अगदी उगमापासून तर ते त्याच्या आताच्या परिस्थितीपर्यंत। आणि मग ह्या पुस्तकात वेगवेगळे चॅप्टर केले, म्हणजे ते अगदी लहान मुलांना समजेल असेच चॅप्टर केले की म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नदीला आपण मातेचं रूप मानलेलं आहे, बाबा त्यामागची काय कारणं आहेत। तसंच नदीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण त्यामध्ये टाकलेली आहे की नदीला स्वतःची शुद्धीकरण यंत्रणा असते, नंतर मग नदी ही पाणी वाटपाचं काम किती समानतेने करते, किंवा मग नदी वाहत कशी जाते, नदीचे काठ कसे आहेत, नदीला नागमोडी वळणं कशी असतात, हा सगळा आपण भाग या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेला आहे। या पुस्तकामध्ये एक छोटासा चॅप्टर आहे नदीच्या शुद्धीकरणाविषयी। तर एक मुलगी पाण्याची बाटली घेते आणि ती उघडते आणि पाणी प्यायला लागते, तेव्हा ती नदी तिला म्हणते की तुम्ही आता ही सगळी नदी मानवाने घाण केली आणि आता तुम्ही स्वतः बाटली बंद पाणी पिता, परंतु माझ्या काठी हजारो लोक वसलेली आहेत, त्यांनी शुद्ध पाणी कुठून प्यायचं? तर ती मुलगी त्यांना म्हणते मग शुद्ध पाणी तुझ्या पात्रात कसं काय असतं? तर मला ह्या पुस्तकामधला खूप मोठा हा घटक वाटला किंवा आपण कंटेंट वाटला की नदीला स्वतःची शुद्धीकरण यंत्रणा असते। हे बऱ्याच जणांना माहिती नाही। वाहतं जे पाणी असतं ते स्वतः शुद्ध करत असतं। यामध्ये अनेक घटक समाविष्ट असतात, म्हणजे त्याला सायंटिफिक सुद्धा रिझन्स आहेत। म्हणजे जसं की आपण वाहत्या पाण्यामध्ये नदीच्या किनारी अनेक झाडे असतात, अनेक जैवविविधता नांदत असते, त्यामुळे नदीच्या वाहत्या पाण्यात डिझॉल्व्ड ऑक्सिजन एक असतो। नंतर ही आजूबाजूला जी झाडं असतात ती टर्पिन्स उत्सर्जित करतात, जी नदीचं जे पाणी आहे ते शुद्ध करण्यासाठी मदत करतात। आणि तिसरा जो घटक आहे तो बॅक्टेरियोफाज, हा जो बॅक्टेरियोफाज जो आहे तो मुळताच बॅक्टेरियाला, जे बॅक्टेरिया असतात पाण्यामध्ये त्यांना नाहीसा करतो। म्हणजे हे झाले 3 सर्वात महत्त्वाचे घटक की जे वाहत्या पाण्याला शुद्ध करतात, हे बऱ्याच जणांना माहिती नाही। आणि चौथा जो घटक आहे तो जो वाळूचा आहे, कारण नदीच्या पात्राखाली सर्वात जो खालचा थर असतो तो वाळूचा असतो। आता हळूहळू वाळू नष्ट होत चाललेली आहे, आपणच मानवाने ती वाळू काढून टाकलेली आहे, पण ती वाळू जी आहे ती चाळणीसारखं काम करते। म्हणजे जे जड पार्टिकल असतो, गाळ असतो, हा सगळा वाळू खाली शोषून घेते आणि जे वरचं जे पाणी आहे ते शुद्ध असतं। म्हणजे हे जे काही महत्त्वाचे घटक आहे ना, हे नदीला स्वतःचे शुद्धीकरण यंत्र आहे। जसं आपण एखादं प्युरिफिकेशन प्लांट म्हणतो की जी वाहता पाणी शुद्ध करत जाते। आणि वाहतं पाणी कसं असतं, जो वरवरचा कचरा असतो तो वाहत्या पाण्यामध्ये तो आपोआप बाजूला फेकला जातो। म्हणजे हे असे सगळे घटक त्यामध्ये अंतर्भूत आहेत। म्हणजे ही जी शुद्धीकरण यंत्रणा ही प्रत्येक लहान मुलाने जरी समजून घेतली तरी त्याला नदीचं महत्त्व कळेल। आणि काही ठिकाणी आपण खेडेगावात, म्हणजे जिथे नदीचा उगम होतो, तिथली लोक आजही ते पाणी थेट ओंजळीने पित असतात। तिथं कुठलीही शुद्धीकरण यंत्रणा म्हणजे आपले मानवनिर्मित नाही,
परंतु स्वतःची शुद्धीकरण यंत्रणा नदी तिथे वापरत असते. एक छोटंसं एक शाळा आहे एका शहराच्या मध्यभागी आणि खूप मोठं शहर आहे ते, आणि ही सर्व मुलं एका सहलीसाठी एका संग्रहालयात जातात आणि त्या संग्रहालयाच्या शेजारीच नदी असते, परंतु मुलांना माहिती नाही ती नदी आहे. आणि त्यावेळी ती मुलं तिथे संग्रहालय पाहून येतात, त्यांची मधली सुट्टी होते आणि ते डबा खाण्यासाठी त्या आवारात बसतात बगीचा, आणि त्यांना अतिशय घाण वास येतो. बरं, तो घाण वास मुलांना माहितीच नाही आपल्या बाजूने नदी वाहते. पर त्यातला एक मुलगा म्हणतो की बाबा किती घाण वास येतो आणि ती गटार आहे बहुतेक, आणि ते त्या वासाच्या त्या दुर्गंधीमुळे तिथून निघून जाऊ लागतात. तेवढ्यातच मग एक नदी प्रकट होऊन त्यांना आवाज देते, थांबा. म्हणजे आणि मग ती सगळी जी तिन्ही मुलं जी आहेत ती एकदम त्यांना धक्का बसतो की असं अचानक नदीचं प्रकट होणं. आणि मग ती नदी त्यांना सांगते की तुम्ही मला गटार म्हणला, त्यामुळे मी तुमच्यासमोर प्रकट झाले, आणि मग मला तुम्हाला माझी वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेले आहेत. मग ती नदी आणि 3 मुलं एका ठिकाणी बसून मग ते वार्तालाप जसा करतात तसा प्रश्नोत्तराचा हा जो भाग आहे हा नदी आणि 3 मुलांचा ह्या पुस्तकामध्ये आपण समाविष्ट केलेला आहे. पुस्तकातला सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे ज्या उद्देशाने आपण पुस्तक लिहिलेलं आहे ते म्हणजे नद्या वाचवणं, नद्या संवर्धित करणं आणि पुढच्या पिढीला हस्तांतरित करणे. आता नद्या वाचवणं, नद्या संवर्धित करणं हा खूप तसा लहान मुलांना असं वाटेल की जड विषय, परंतु जरी विषय मोठा असला तरी तो छोट्या छोट्या आपल्या उपायाने तो सहज साध्य करण्यासारखा आहे. आता लहान मुलं या बाबतीत काय करू शकतात हा अनेकांना प्रश्न पडेल, परंतु लहान मुलंच सर्व काही करू शकतात असं मला वाटतं. की आपल्या अगदी जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, आता उदाहरणार्थ आपण प्लास्टिकचा वापर टाळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे यामध्ये. आता आपण दैनंदिन कामकाजासाठी समजा बाजारात जरी गेलो तरी कुठलीही वस्तू घेतली तर आपण थेट कॅरी बॅग मागतो, परंतु आपण जर छोटी कापडी पिशवी बरोबर नेली किंवा मुलांनी जर पालकांना सांगितलं की बाबा आई बाबा तुम्ही जाताना कापडी पिशवी घेऊन जावा, किंवा ते जरी स्वतः गेले तरी ते एक प्रकारचं नदी संवर्धनासाठीचं पाऊल आहे. कारण कुठल्याही प्लास्टिकचा कचरा हा शेवटी उडत नदी पात्रातच जमा होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आपल्या प्रत्येकाच्या घरी आपण गणेशोत्सव साजरा करत असतो, तिथे आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या वापरतो. परंतु माझं म्हणजे ह्या लहान मुलांना असं आव्हान आहे की तुम्ही जर घरी आग्रह धरला की तुम्ही शाडू मातीच्या मूर्त्या वापरा, जेणेकरून आपण विसर्जन केल्यानंतर ह्या शाडू मातीच्या ज्या मूर्त्या या पाण्यामध्ये सहज विरघळून जातील आणि मग नदी प्रदूषित होणार नाही. तसेच आपण रंगपंचमी असे धुलीवंदन असे सण साजरे करतो, त्यावेळी आपण रासायनिक जे रंग वापरतो ते सुद्धा शेवटी वाहत नदीतच जातात. अशा वेळी जर आपण नैसर्गिक रंग जर वापरले तरी ते सुद्धा आपण नदी संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊलच आहे. आणि आपण जे निर्माल्य टाकतो ते सुद्धा आपण आपल्या दैनंदिन देवपूजेतलं किंवा घरातला जो कचरा आहे तो आपण एखाद्या डस्टबिनमध्ये टाकून नंतर तो नगरपालिकेच्या ताब्यात जर दिला तरी तो एक प्रकारे नदी संवर्धनाच्या दृष्टीने पावले. तसंच आपल्या मानवाची संस्कृती सुद्धा नदीने विकसित केली आणि मानवाला आदिमानवापासून तर ते आत्ताच्या आधुनिक युगापर्यंत पोहोचवण्याचं काम नदीच्या साक्षीने झालेलं आहे. त्यामुळे नदीला वाचवणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे असं मला वाटतं. एकदा का नदी शहरात आली की नदीला प्रदूषित करायला आपण नकळतपणे सुरुवात करतो. त्यामुळे नदी वाचवणं हे आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे असं मला वाटतं. तसेच अनेक सामाजिक संस्था नदीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत, परंतु हा प्रयत्न अतिशय तोकडा आहे असं मला वाटतं. यासाठी सर्वांनीच पाऊल उचललं पाहिजे. अनेक शाळांनी यात सहभाग घेतला पाहिजे. शाळांमध्ये महिन्यातून एखादा दिवस निश्चितपणे नदीला आपण देऊ शकतो. यासाठी जर काही कोणी सामाजिक संस्था किंवा शाळा या काही जर सामाजिक उपक्रम नदी संवर्धनाविषयी जर करत असतील तर निश्चितपणे आम्ही सुद्धा यामध्ये सहभागी होऊ. त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही देऊ. नुसतं पुस्तक लिहून उपयोग नाही. शेवटी हा
जो नदी संवर्धनाचा जो प्रयत्न आहे हा आपण सर्वांनी आपल्या कृतीतून साकारायला पाहिजे असं मला वाटतं. तर निश्चितपणे आपल्या काही या नदी संवर्धनाविषयी काही सूचना असतील, उपक्रम असतील तर ते निश्चितपणे आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या उपक्रमात सहभागी होऊ. तसेच एक आटपाट नदी होती हे पुस्तक सर्व लहान मुलांनी, शाळांनी, शिक्षकांनी, पालकांनी वाचून आपल्या प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला कळवा. आणि या पुस्तकामध्ये एक संदेश दिलेला आहे, नद्या वाचल्या पाहिजे, नद्या संवर्धित राहिल्या पाहिजे, नद्या प्रवाहित राहिल्या पाहिजे. आणि हा जो संदेश आहे हा आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात आपण नदी संवर्धनाच्या दृष्टीने एक पाऊल टाकून आपण तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.